माझा आईस्क्रीम खराब केलं. हॅलो सर, हे घ्या तुमचं ज्यूस. अरे वाव, मला 2 ज्यूस भेटले. अरे नाही, तिकडे नको जाऊ. अरे कुठे गेला? गोल्फ खेळायला जमत नसेल तर खेळता कशाला? थांब, तुला मी डेमो दाखवतो. हे बघा, मोठ्या मुश्किलीने हे हॉलिडे पॅकेज मिळालंय, तेव्हा प्लीज काही गोंधळ घालू नका. ओके मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही काय बी गडबड नाही करणार. वाचलो. माझी काही चूक नाहीये. ते मी तर आळस देत होतो. ओहो, काय करू मी या पोपटचं? जरासं नीट वागायला शिक पोपट. हे. आई ग, सॉरी. ओ, सगळे ग्लास तोडून टाकले. ओ, नाही सोडणार तुम्हाला. थांबा, पळतात कुठे? परत कुठे इथे दिसलात तर सोडणार नाही. हे बघा, यावेळेला कोणती चूक होता कामा नये. मॅडमचा मूड खराब होता कामा नये. ओके ओके. पिगीची बाळ. तू पिगीचं बाळ. अरे मागे बघ. अंकल, बॉल पास करा ना प्लीज. सॉरी, मी बॉलला पास नाही करू का शकत. नाही अंकल? अरे मी टीचर नाहीये ना, बॉलला कसं पास करू शकतो? कमी जास्त मार्क दिलेत तर मग. अरे हनी, तो बॉल त्यांना द्यायला सांगतोय. ओ, असं आहे काय? हे घे. बाबा बाबा. माझ्या मुलाला मारलं, आता तुला सोडणार नाही. अरे अरे, काय करतात? पडतील सगळे ग्लास. वाचवलं. अरे नाही, परत. कुठे गेले ते चौघ? गपचूप कल्टी मारा इकडनं. या सुट्ट्यांमधली मस्ती झालीये सुरू. तुमच्या चेहऱ्यात सांगतायत काहीतरी गडबड करून आलाय गुरु. धटाळी. नाही नाही, काहीच गडबड केलेली नाहीये. ते पिग आणि ग्लास तर तो क्लास घ्यायला आलाय तुमच्याकडून गोल्फचा. पण परवा तर तू म्हणत होतास की खन्ना साहेबांना गोल्फ सोडून विटी दांडू खेळायला पाहिजे म्हणून. तुम्ही सगळे तर माझ्याकडे असं बघताय जसं मी काहीतरी चुकीचं बोललो असीन. अरे बाबा, बोललो असीन. माझ्याकडून चुका होतात ना. विटी दांडूच काय, खन्ना साहेब सगळं काही चांगलं खेळतात. माझ्या घरामध्ये बेडरूम वरती आणि हॉल खाली आहे. मला असं का वाटतंय की आता माझी बेइज्जती झालीये. द्या टाळी. द्या बघू, मला पण खेळायचंय. इथं सुद्धा गडबड केली, आता इथून सुद्धा सटकायला लागणार. कळलं काय? वा, काय भारी म्युझिक चाललंय. जरा नाचून घेतो मी. वा. चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया. हो, सांभाळून. आय एम सॉरी.
या हनीने परत गडबड केली. पळा. हो? अरे यार, काही ना काहीतरी गडबड होतीच आहे. आपण तर इथे आहोत, मग हे कसं तुटलं? अरे दुसऱ्या कोणाकडून तुटलं असेल? सगळ्या चुका आपल्याकडून थोडीच न होता. कळलं काय? आजकाल का माहित नाही, मी ठेवलेली प्रत्येक वस्तू कुठेतरी हरवते आणि तुम्ही गडबड करत नाही तरी पण ती होतेच होते. द्या टाळी. हे बघा, जे व्हायचं ते होऊन गेलं, पण आता कोणतीही गडबड होता कामा नये. मला तुझं म्हणणं अगदी मान्य आहे भाऊराया. हा माझा पाय कशात अडकलाय? अरे निघ ना, दातानेच कापून टाकतो. निघाला. अरे बापरे. अरे बोटींनो थांबा ना. ओ ओ ओ, अरे नाही नाही. ओ ओ ओ ओ ओ, वाचवा वाचवा. अरे यार, खन्ना साहेब पाण्यात पडले. खन्ना साहेब, अरे खन्ना साहेब खाली पडलेत. आपल्याला त्यांना वाचवायला हवं. एक बोट शिल्लक आहे, चला त्याच्यावर बसा. बोटीला खाली घ्यायचं कसं? पंखाने रस्सी कापतो की मी. कळलं काय? खन्ना साहेब, खन्ना साहेब, खन्ना साहेब. खन्ना साहेब. वाचवा. ओ वाचवा. खन्ना साहेब सापडले. कुठे? ते बघा तिकडे. खन्ना साहेब, आम्ही आलो. खन्ना साहेब. हात द्या. अरे आपलं शिप. इथे तर पाची बाजूंनी पाणीच वाहत पाच आहे. नाही, 4 बाजू असतात. ते खन्नासाहेब सापडत नव्हते ना, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. झालं ना पाची बाजूनी पाणी. रात्रीचा दिवस झाला, मला माझ्या घरी जायचंय. अरे यार, ते काय आहे? चला तिथे, कदाचित आपल्याला मदत मिळेल. थांबा थांबा, वरती या. असे कसे चालले होता तुम्ही? स्पीडो बाईचा टॅक्स दिल्याशिवाय? कोण आहे हा स्पीडो भाई? अरे तो स्पीड भावना ओळखत नाही का? खूप डेंजर आणि पोचलेली चीज आहे ती. हा खूप डेंजर ते भावा. वाघाच्या तोंडात हात टाकून दात काढून घेतात ते भाऊ. वाघाच्या? नाही, स्वतःच्या. असं स्वतःचा दात काढून घेतात. स्पीड भाऊ येऊन राहिले. स्पीड भाऊ येऊन राहिले. मी बस येतोच आहे. अरे यार, हा आणखी किती वेळ लावणार आहे यायला? थांबा, मी पोचतोय. फायनली पोचलात तुम्ही. बाबा यांना बेटा. तू तर म्हणत होतास की तुमचे भाई खूप पोचलेले आहेत, पण इथपर्यंत तर पोचताच नाही आलं त्यांना. आणि हो, नाव काहीतरी वेगळं ठेवा यांचं. म्हणे स्पीडो भाई. दुश्मनी करायची नाही, नाहीतर महागात पडेल. तुम्हाला यांच्या लाईन्स माहिती असतील तर तुम्हीच बोला ना. हे बोलायला खूप वेळ लावतील. स्पीडो भाऊंना समुद्रात सगळेच घाबरतात बर का. सर, ऍक्च्युली आम्ही या समुद्रात कुठेतरी हरवलोय. आम्हाला बाहेर पडायचंय. बाहेर निघायचा रस्ता तुम्हाला मी आम्ही यांना विचारतो. यांना काळजी करू नका तुम्ही. हा सांगा रे. रस्ता तर मी सांगेन, पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल. काय किंमत? आता लगेच कळेल तुम्हाला.
झालं ना नाच गाणं? आता तरी रस्ता सांग. बऱ्याच वर्षांपासून या बेटावर एक काम करा, पुढचं सगळं तुम्हीच सांगा, आम्हाला इकडनं जायचं पण आहे. खूप वर्षांपासून इथे कोणच नाही आलं होतं. तुमचं थँक्यू. चला आता मी तुम्हाला सोडायला येतो. तुम्ही सोडा. हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त रस्ता सांगा, आम्ही स्वतःच जाऊ. तुम्ही आराम करा हो, एवढा वॉक घेऊन तुम्ही थकला असाल ना, तुम्ही फक्त रस्ता सांगा प्लीज. डावीकडे की उजवीकडे? अरे ते म्हणतात की त्यांना नाही माहिती. हा बाबा, आता पुढचं तुम्ही सांगा. तुम्ही लोकांनी स्पीडोचं मनोरंजन केलं. स्पीडो खूप मोठा फॅन झाला तुमचा. कधीही मदत मागा. जा यांना जवळच्या रॅबिट आयलंड वर सोडून या. पुढची मदत तुम्हाला तिथे नक्की मिळेल. जा. हे लोक आपल्याला योग्य दिशेला घेऊन जातायत ना. आपण पोचलो भावा. आता आम्ही निघतो भावा. बाय. भावा गरज पडली तर बोलवा हा. थँक्यू. बाय बाय. चारी बाजूला तर जंगल आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया, कदाचित कुणीतरी भेटेल. ते बघा, कोणीतरी आहे तिकडे. अरे रे बाबू, काय दिवस आले म्हणायचे. साधं एक गाजर सुद्धा नशिबात नाहीये रे आपल्या. बरोबर बोलतोयस मित्रा. आपले जुने दिवस सुद्धा परत येवोत आणि राजे साहेबांचा मुकुट सुद्धा. हं? हॅलो. मोके आले का? अरे हे आपल्याला बघून असे पळाले का? अरे कुठे गेले? ते बघा तिकडे. थांबा, कुठे जाताय? अरे थांबा ना प्लीज, आम्ही काही नाही करणार. बापरे, एवढे ससे? मोके आले. लवकर आपला सामान बांधा आणि पळा. अरे यार, आपल्याला बघून हे सगळे असे पळतायत का? हे सगळे परत आले. हे बघा, आम्ही वाईट नाही आहोत. आम्ही हरवलोय. आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत पाहिजे. आम्हाला रॅबिट खूप आवडतात. हो, मी तर एकदा रॅबिटला डायमंड पण खायला घातला होता. का? अरे यांना कॅरेट्स खूप आवडतात ना, आणि तो डायमंड 24 कॅरेटचा होता. मी ट्राय करतो. काय भाऊ, कसं काय? जोरदार. हॅलो सर. आम्हाला बघून तुम्ही सगळे का बरं घाबरता? तुम्ही सगळे आम्हाला खूप आवडता. चला, आता तर मैत्री पण झाली. हे सगळे परत असे मागे का जात आहे? मला वाटतं हे सगळे तुम्हा दोघांना घाबरतायत. भावराया, आपला दबदबा अजूनही कायम आहे. राजाजी आले. आता हा कुणाला? प्रणाम राजाजी, प्रणाम राजाजी. प्रणाम प्रणाम राजाजी, प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. तो इथे काय घ्यायला आलाय? सगळं काही तर बर 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 बाद केलं बर 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 बाद केलं. आमचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलात. अजून काय पाहिजे?
अहो खोट्या सोन्याचा मुकुट होता तो. ही गोष्ट तुला माहितीये, मला माहितीये, यांना सुद्धा माहितीच आहे की पुढे येऊ नका, आम्हाला घाबरवू नका. तुम्ही आमच्याशी बोलताय का अंकल? हा मला अंकल बोलवून घाबरवतोय. आम्ही शहनशाह आहोत, आम्हाला घाबरवू नका. तिथूनच वार वार काय वारंगल वाराणसी. वार्तालाप करा. इथून तुमचा आवाज ऐकायला येत नाहीये. पुढे नका येऊ, नाहीतर आम्ही मागे जात राहू. हे बघा, जर ही तलवार म्यानातून निघाली तर आम्ही तुम्हाला नेसतू निसती. काय नेसताना असा शब्द बोला ना जो मला सुद्धा माहित असेल. नेसतना भूत करून टाकू. नेसतना भूत. मग काढा तलवार. घाबरवताय कोणाला? निघतच तर नाही ना, जाम झालीये गेली कित्येक वर्ष. अरे यानं तर घरातली पाल सुद्धा घाबरत नाही. मग तुम्ही एवढे का घाबरताय राव? कारण यांच्या लोकांनी आमचा टापू उद्ध्वस्त करून टाकलाय. आमची सल 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 माहितीये ना असे अडकतात ते. मग का असे टफ वर्ड्स बोलता? सल सल हो सांगतो. आमच्या सल्तनतीचा नाश करून टाकला. आमच्या राजांचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेले. मुकुटाशिवाय राजे असे वाटतायत जसे चहापत्ती शिवाय चहा, शिंग नसलेली गाय आणि हात न हलवता केलेला पाय पाय. आमच्या शिवाय तर यांना माशी सुद्धा ओळखत नाही. मग यांची कोणती माणसं? पोपट अगदी बरोबर बोलतोय. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काही गल गल गल. अरे तुम्हीच मिसअंडरस्टँडिंग बोलायचं ना. त्यांना उर्दू नीट जमत नाही. गल गल. हो सांगतोय. नाही कुठलाही गैरसमज नाही. आमचे राजा सुद्धा खानदानी योद्ध्यांच्या फॅमिलीतले आहेत. खूप शूर आहेत ते. अरे ही लोकं परत पुढे येत. जास्त घाबरलं तर आम्ही रडू शकतो आणि रडलो तर आम्ही कडेवर घेतल्यावर शांत होतो. पण सगळं काही नीट सांगा तरी. हे काय त्या दोन बोक्यांना तिथे थांबायला सांगा आणि तुम्ही आमच्या सोबत या. अच्छा असं आहे तर. पण यांना घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण हे म्हणजे ते नाहीयेत. हे मित्र आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मग ठीक आहे, बोलवा त्यांना. या रे मित्रांनो. पण नक्की झालंय काय? आम्हाला तरी सांगा. काही वाईट बोक्यांनी यांच्या बेटावर नासधूस करून ते आपल्या ताब्यात घेतलंय. यांचे लोक आणि विशेष करून यांच्या राजाचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलेत. आणि यांना असं वाटतंय की तुम्ही त्यांचे साथीदार आहात. पण आता सगळं ठीक आहे. मला वाटतं आपण यांची मदत करायला हवी. म्हणजे मग ते आपली मदत करतील आणि आपण इकडनं बाहेर पडू शकू. हो अगदी बरोबर. किती गोड आहे ते. मी तर म्हणतो यांच्यातल्या एखाद्याला पिंजऱ्यात घालून घेऊन जाऊ. काय? आम्हाला पिंजऱ्यात घालून घेऊन जाणार? मी फक्त मस्करी करतोय. साधी मस्करी नाही करत. आम्ही तुमची मदत नक्की करणार. आम्ही घेऊन येऊ तुमचा शाही मुकुट परत. हो, आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा. आम्हाला हा सौदा मंजूर आहे. ठीक आहे, असं करा. ही शाही तलवार तुमच्या सोबत घेऊन जा. ही तुमचं रक्षण करेल. फक्त तलवार? तुम्ही नाही येतात? नाही, माझ्या पोटात थोडं दुखतंय. हे घ्या औषध आणि चला. ऍक्च्युली माझी एक डिलिव्हरी येणार आहे. त्याच्यावर माझी सही लागते ना. ठीक आहे डिलिव्हरी करा साईन. चला. अरे आज तर मंगळवार आहे. मंगळवारी माझा युद्ध लढाई तंटा न करण्याचा वार असतो. घ्या आता तुटलं नवरत. चला. कधी कधी कळत नाही की तू शत्रू आहेस का मित्र, पण तरी तू आपलाच आहेस म्हणून सोडून देतो तुला. बघूया किती अकड आहे त्या बोक्यांना. आपल्यापेक्षा तर जास्तच आहे त्यांना. चला आण माझी शाही तलवार. ही म्यानातून तर बाहेर निघतच नाही. मग युद्धात तिचा वापर कसा करता? शत्रूंची पाठ खाजवता?
मला वाटतं शत्रूंना तुमच्या शाही मुकुटापेक्षा तुमची शाही तलवार घेऊन जायला हवी होती. अरे लवकर चला मित्रांनो, नाहीतर हे अजून कुठला तरी बहाणा करतील. तुम्ही लोक पुढे वा, मी माझा चष्मा घेऊन आता आलो. अरे, हा घ्या चष्मा. चला चला मित्रांनो, आता निघूया. आपण ह्या सुरुंगातून नक्की कुठे जातोय? हं? हं? अरे वा, इथे तर एकदम स्वर्ग आहे, स्वर्ग. हा? स्वर्ग तर आहे, पण तिकडे पहा, त्यांनी स्वर्गाचा नर्क करून टाकलाय. आमच्या